सोडून तुलाज मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल सही काट पाया खाली साखळ्याला येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावून तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली तेच हात पेन घेऊन नशिबावरची धूळपण साफ करू शकतात. रथ हृदयाचा पथ विजयाचा सारथी तूच तुझा जल्लोषाचा इंद्रधनू तू पसर तू बहुदिशा क्षितिजाच्या तू शाईने रे लिहि इतिहास नवा कर्माच्या या किरणांनी तू रच ब्रह्मांड नवा उदयाचा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा गर्व हे तू वणव्याची आग तू धगधगता ध्यास तू लखलखता लावा हे तू ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे उठ रे चल रे उड रे
याच आदर्शाच्या प्रांगणात सुरुवात केली, इथेच वेचले आयुष्य. आणि याच प्रांगणात नोकरीचा अंतिम टप्पा ज्या हाताने छडीने मारले, विद्यार्थी घडवण्यासाठी तेच माझी मुले मजबूत खांब होऊन समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात नावारूपाला आली आहेत. कोणी वकील, डॉक्टर, इंजिनियर, बिल्डर तर कोणी पुढारी. अशा वेगवेगळ्या रूपात आज समाजाचा मजबूत खांब होऊन उभी आहेत. आज खरंच खऱ्या अर्थानं जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटत आहे. हे समाजासाठी उत्तम कार्य मला करता आले. माणसाला समाधान तेव्हाच लाभते जेव्हा एखादा माणूस ठरवलेल्या उचित ध्येयासाठी झगडतो, त्या दृष्टीने वाटचाल करतो आणि ते साध्य होतं. आज मी समाधानी समजतो स्वतःला. कारण मी माझ्या उचित ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी जे कार्य केलं ते आज नावारूपाला आलं आणि ते तुमच्या समोर आहे. यापेक्षा महत्त्वाग्य दुसरे कुठलं? माझ्या मते कोणत्याही शिक्षकाच्या आयुष्यामध्ये यापेक्षा भाग्याची गोष्ट दुसरी असू शकत नाही आणि म्हणूनच भाग्यवान समजतो मी स्वतःला. नमस्कार. असेच लक्ष असू द्या या आदर्श रूपी रोपट्यावर. वाहू दे काही दिशा थांबायचं नाही. लढत जा थांबायचं नाही. वाहू दे काही दिशा थांबायचं नाही. लढत जा थांबायचं नाही. या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. यांचं टॅलेंट वाया जाऊ देता कामा नये. तोडून भीतीची बंधन तू घे धाव. आज तुझ मायेनी कुशीत स्वप्नाला उरी घे. पाथरा रे चल झेप तू घे जिद्दीची. आसमान घेऊन ये घरी रे. तुझीच बोली तुझीच गाथा तुझ्या यशाचा तूच विधाता. उठ रे चल रे उड रे झेप घे कर निश्चय विजा रे. वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाही. थांबायचं नाही. थांबायचं नाही. थांबायचं नाही. वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाही. लढत जा थांबायचं नाही. थांबायचं नाही. कळतच नाही सर मला काही लिहावं तुमच्यावरती. कळतच नाही सर मला काही लिहावं तुमच्यावरती. कार्यही तुमचे तेवढेच आणि तेवढीच आहे कीर्ती. तेवढीच आहे कीर्ती. तुम्ही नाही केलीत LLB कायद्याच्या जगातली कधी. तुम्ही नाही केलीत LLB कायद्याच्या जगातली कधी. पण जीवनाच्या कायद्याची पद्धत सर तुमची मात्र होती साधी. तुमची मात्र होती साधी. तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून. तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडावं म्हणून. थोडा मीही प्रयत्न केला सर त्यात माझंही नाव यावं म्हणून. त्यात माझंही नाव यावं म्हणून. तुम्ही बोललेले शब्द न शब्द कट्यारी सारखे वार करत होते. तुम्ही बोललेले शब्द आणि शब्द कट्यारी सारखे वार करत होते. पण जीवनाच्या रणांगणात लढण्याचे सामर्थ्यही देत होते. लढण्याचे सामर्थ्यही देत होते. सर तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टी मी माझे आदर्श मानतो. सर तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टी मी माझे आदर्श मानतो. हरलोच आयुष्याच्या वाटेवर तर आठवून लढायला बसतो.
आठवून लढायला बसतो. सर तुमच्याविषयी खूप लिहायचं होतं माझ्या आयुष्याच्या डायरीत. सर तुमच्याविषयी खूप लिहायचं होतं माझ्या आयुष्याच्या डायरीत, पण अक्षरच सापडेना सर मला तुम्ही शिकवलेल्या बाराखडीत.